जो आहे तो आपण पाहतोय आणि ऐकतोय या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषानं दुमदुमून गेलेला आहे। तर गिरगाव चौपाटीवरचं हे दृश्य आहे आणि खरं तर हे सगळेच विविध स्वरूपातले विविध रूपातले गणराय आहेत। मात्र आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांच्याच मनात या बाप्पासाठी एकच भाव तो म्हणजे लीनतेचा भाव, भक्तिभाव, एक ऊर्जा देणारा असा हा गणेशोत्सवाचा संपूर्ण 10 दिवसाचा काळ आणि पुढच्या वर्षीसाठी पुढच्या सगळ्या कार्यासाठी ऊर्जा साठवून ऊर्जा मिळवूनच आपण लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देतो। तर यावर्षी अनंत अंबानी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। ती दृश्य आपण पाहतो। तर हे अंबानी कुटुंबच आहे ते लालबागच्या राजाचं भक्त आहे। दरवर्षी आवर्जून अंबानी कुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत असतं आणि यावर्षी तर विसर्जन मिरवणुकीत अनंत अंबानी सहभागी झालेले आहेत। अनंत अंबानी या मंडळाचे मानद सदस्य आहेत आणि लालबागच्या राजाच्या चरणी त्यांनी नुकताच मौल्यवान असा सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे। तब्बल 20 किलो सोनं असलेला हा राजमुकुट लालबागच्या राजाच्या चरणी अनंत अंबानी यांनी अर्पण केला होता। दरवर्षी आवर्जून अंबानी कुटुंब जे आहे ते लालबागच्या राजाच्या चरणी विविध मौल्यवान असे अलंकार गणरायासाठीचे आवर्जून अर्पण करत असतं। ही दृश्य आपण गिरगाव चौपाटीवरची पाहतो आहोत। गिरगाव चौपाटीच्या परिसरातली पाहतोय। मोठ्या संख्येनं भक्तगण या गिरगाव चौपाटीच्या परिसरात उपस्थित आहेत। लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी अलोट असा जनसागर लोटलेला आहे। तर अनंत अंबानी सुद्धा यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। हे दृश्य विसर्जन मिरवणुकांची आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत तर मोठ्या संख्येनं म्हणजे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तर असतातच, सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात। ढोल ताशाचा गजर असतो, गुलालाची उधळण असते आणि अलोट असा उत्साह या सगळ्या भक्तांमध्ये संचारलेला असतो। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं साकडंच आपण लाडक्या गणरायाला घालत असतो। तर ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची। लालबागच्या राजाचं म्हणजे मंडपातनं बाहेर आल्यापासूनच आपण आपल्याला दरवर्षी आठवत आहे की जसजसं लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पुढे पुढे सरकत असते तसतसं वाटेत सगळ्याच ठिकाणी लालबागच्या राजाचं स्वागत केलं जातं आणि हे आपण दृश्य पाहतोय। किती भक्तांमध्ये अलोट असा उत्साह संचारलेला आहे। अनंत अंबानी या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष ऐकता येतो। ही दृश्य आपण पाहतो आहोत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीत आपल्याला ऐकता येतोय। ही शान कुणाची? लालबागच्या राजाची। हा संपूर्ण जयघोष विसर्जन मिरवणुकीत आपल्याला ऐकता येतोय। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जितकी भव्य, जितकी उत्साह आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर मिळत असतो तितकाच उत्साह या विसर्जन मिरवणुकीत सुद्धा आपण अनुभवत असतो। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी त्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आपण पाहतोय अलोट असा जनसागर लोटलेला आहे। तर सगळेच जण आपापले कॅमेरे काढतायत। मोबाईल कॅमेऱ्यात लालबागच्या राजाची छबी टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो। तर आवर्जून या ठिकाणी जी प्रसारमाध्यमांच्या
टीम्ससाठी प्रसारमाध्यमांच्या सगळ्या यंत्रणांसाठी एक टॉवर उभा करण्यात आलेला असतो। तिथून सुद्धा हे सगळे कॅमेरे सरसावलेले आहेत लालबागच्या राजाचं ते दृश्य टिपण्यासाठी, लालबागच्या राजाची ती छबी टिपण्यासाठी। ही दृश्य विसर्जन मिरवणुकीतली लालबागच्या राजाची गुलालाची उधळण आहे, ढोल ताशाचा गजर आहे आणि सोबतच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सुद्धा आहे। लाडक्या बाप्पाचं या 10 दिवसात आपण जेवढ्या भक्तिभावानं दर्शन आवर्जून घेत असतो, लाडक्या बाप्पासाठी वेगवेगळे नैवेद्य जसे आपण अर्पण करत असतो तशीच म्हणजे जागरणं असतात, लालबागच्या राजाच्या मंडपात असेल किंवा इतरही गणेश मंडपांमध्ये आवर्जून भक्तगण जागरण करत असतात। तल्लीन या बाप्पाच्या राजाच्या सेवेत सगळेच जण आपण झालेलो असतो आणि तितक्याच उत्साहात आपण गणरायाला निरोप सुद्धा देत असतो। म्हणून आवर्जून अनेक मुंबईकर गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल होत असतात। याच ठिकाणी मुंबईतल्या अनेक गणेश मूर्तींचं दर्शन जे आहे ते मुंबईकरांना घेता येतं। दृश्य लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत अनंत अंबानी यावर्षी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। पहाटेच ते या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले, ते या मंडळाचे मानद सदस्य आहेत। मात्र त्यासोबतच आपल्याला गेली कित्येक वर्ष आठवत असेल अंबानी कुटुंब लालबागच्या राजाच्या समोर आवर्जून नतमस्तक होत असतं। या संपूर्ण 10 दिवसात मुंबईतून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले भाविक जे असतात ते लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत असतात। यासोबतच अनेक उद्योगपती, नेते मंडळी, कलाकार सुद्धा आवर्जून लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावतात। गणपती आला बघ, आता शॉट घेतला मी माझ्याकडून पास झाला। दृश्य लालबागच्या राजाची आणि त्याच्या विसर्जन मिरवणुकीची भव्य दिव्य अशी ही विसर्जन मिरवणूक, अलोट असा हा जनसागर या ठिकाणी आपण पाहतोय आणि तितकंच त्या गणेशोत्सव मंडळाची एक नियोजन सुद्धा आपण किती काटेकोर असतं ते आपण पाहतोय। म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने भक्तगण विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात, मात्र या नियोजनात या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असेल किंवा वाटेतली सगळी व्यवस्था असेल हे सगळं अगदी काटेकोर आणि चोख आखलेलं असतं। ही दृश्य गिरगाव चौपाटीच्या परिसरातली विसर्जन मिरवणुकीतली लालबागच्या राजाची। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेला प्रत्येक भाविक जो आहे तो आपला मोबाईल काढतोय, मोबाईल कॅमेऱ्यात लालबागच्या राजाची छबी टिपतोय। हीच ती दृश्य आहेत गिरगाव चौपाटीच्या परिसरातली लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक। थाटामाटात लालबागच्या राजाला आता उत्साहात निरोप दिला जातो, मात्र त्यासोबतच एक आवर्जून सगळेच भक्तगण साकडं घालत असतात।